सर्वांना नमस्कार. आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगणवाडी ताईंचा इन्सेंटिव्ह कोणत्या गोष्टींच्या अटींवर मिळणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी, तर याबद्दल आपण आजचा व्हिडिओ बघणार आहेत. तर इन्सेंटिव्ह म्हटला म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट असते तुमच्यासाठी आणि इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी कोणकोणती प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह मिळणार आहे. पोषण ट्रॅकरपेक्षा पण तुम्ही जास्त इन्सेंटिव्ह कमवू शकतात. जसे की एक लाभार्थ्याची जर नोंदणी केली तुम्ही, त्याच्या पहिला हप्त्यासाठी म्हणजे लाभार्थ्याचा पहिला हप्ता त्याच्या बँकेत जमा झाल्यानंतर तुम्हाला ₹150चा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. तसेच दुसरा हप्त्याचा फॉर्म तुम्ही जेव्हा एडिट करून भरणार आहात, तर दुसरा हप्ता लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर तुम्हाला ₹100 मिळणार आहेत. असेच म्हणजे ₹250 तुम्हाला एका लाभार्थ्यामागे मिळणार. तसेच तुम्हाला सेकंड गर्ल चाइल्डचा फॉर्म म्हणजे दुसऱ्या प्रसूतीमध्ये मुलगी झाली असल्यास तुम्हाला डायरेक्ट तिच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्यानंतर लाभार्थ्याचा तुम्हाला डायरेक्ट ₹250चा इन्सेंटिव्ह तुमच्या अकाउंटला जमा होईल. परंतु याआधी हा इन्सेंटिव्ह जमा होण्याच्या आधी तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार नाही. तर तुम्ही स्वतः तुमच्या पोर्टलला चेक करू शकतात. आपण बघू शकतात आधार अँड फेस ऑथेंटिकेशन ऑफ फील्ड फंक्शनरी रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर इथे आपण बघू शकतो की आधार अँड फेस ऑथेंटिकेशन ऑफ फील्ड फंक्शनरी AWW रिपोर्ट्स. या रिपोर्ट्समध्ये तुम्ही बघू शकता तुमचा अंगणवाडी कोड दिसेल, तुमचं अंगणवाडीचं नाव दिसेल, त्यानंतर नंबर ऑफ FF हुज आधार डिटेल अपडेट बाय FF म्हणजे तुमचा आधार अपडेट आहे का? त्याच्यानंतर नंबर ऑफ FF AWW हुज फेस ऑथेंटिकेशन्स डन बाय सुपरवायझर म्हणजे तुमच्या सुपरवायझरने त्याला फेस ऑथेंटिकेशन केलेलं आहे का तुमचं? ते झालं असेल तर 1 दाखवणार. त्यानंतर FF हुज फील्ड डिटेल हॅव बीन रिजेक्टेड बाय सुपरवायझर जर सुपरवायझर यांनी रिजेक्टेड केलं असेल तर इथे तुम्हाला 1 दिसेल आणि त्यानंतर सर्वात शेवटची प्रोसेस काय असते की हुज फील्ड डिटेल अप्रूव्ड बाय SO म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर म्हणजे तुमचे CDPO यांनी तुमचं आधार आणि फेस ऑथेंटिकेशन अप्रूव्ह केलं असेल तर तुम्हाला तिथे दाखवण्यात येईल की तुमचं फेस ऑथेंटिकेशन आणि अप्रूव्हल झालेले. तर आपण इथे डिटेल्स ऑफ आधार अँड फेस ऑथेंटिकेशनमध्ये फील्ड फंक्शनरीमध्ये जेव्हा आपण पहिल्या कॉलमवर चेक करतो अपडेटेड आधारमध्ये, तर तुम्हाला इथे कोणाचं आधार अपडेटेड आहे म्हणजे तुमचं राज्य असेल, तुमचं डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे जिल्हा असेल, तुमचा ब्लॉक LGD ULB कोड असेल, तुमचा प्रकल्प असेल, सेक्टर असेल, अंगणवाडी कोड आणि तुमचं अंगणवाडीचं नाव आणि तुमचं नाव आधारप्रमाणे नाव असणं गरजेचं आहे. तुमचं आधार अपडेट असणं गरजेचं आहे. या प्रक्रियेमधून पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. ज्यांचं या प्रक्रियेमध्ये पूर्ण झालेल्या नसतील या 3 प्रक्रिया, त्यांनी आजच आपल्या पोर्टलला चेक करायचं आहे, की तुमच्या या प्रक्रिया जर पूर्ण झालेल्या नसतील, तर तुमच्या सुपरवायझर यांना कळवायचं आहे, जेणेकरून तुमचा इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळेल. जर या 3 प्रक्रिया पूर्ण नसतील, तर तुम्हाला या PMMEYचा म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा इन्सेंटिव्ह मिळणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आजच तुम्ही चेक करा व्हिडिओ बघितल्यानंतर, की तुमच्या युजर आयडीमध्ये गेल्यानंतर, डेटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्ही चेक करू शकता आधार अँड फेस ऑथेंटिकेशन फील्ड फंक्शनरी रिपोर्ट्स, की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला माहीत पडेल, की तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे किंवा नाही. तर आपण दुसऱ्या कॉलममध्ये गेलो आहे, ज्याच्यामध्ये फेस ऑथेंटिकेशन कोणाचं केलं गेलेलं आहे. तर आपण इथे बघू शकतो सेम नाव येणार इथे, राज्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, ब्लॉक, ULB कोड, LGD कोड, प्रोजेक्ट नेम, सेक्टर नेम, अंगणवाडी नेम आणि अंगणवाडी कोड आणि अंगणवाडी ताईंचं नाव इथे येतं. तर अशा प्रकारे कोणाचं फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे, आपण तिथे एकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची माहिती मिळून जाते. त्यानंतर परत आपण बॅक जाऊया. परत SOनी कोणाचं अप्रूव्हल केलेलं आहे ते पण आपण याच्यामध्ये बघू शकतो. आता SOनी जर रिजेक्ट केलेलं असेल, तर तिथे रिजेक्टेड बाय SO असं नावही येतं. तर त्याच्यामधून आपल्याला कळून जातं, की कोणाचं जर रिजेक्ट केलेलं असेल, म्हणजे माहिती चुकीची भरलेली असेल आणि CDPOने रिजेक्ट केलेलं असेल, तर तुम्ही तिथे बघू शकतात. परंतु तुमचं CDPOकडनं अप्रूव्हल मिळणं खूप महत्त्वाचं आहे.
सी-डी-पी-ओनी अप्रूव्हल केल्यानंतर तुम्हाला एक बेनिफिशियरी आय-डी क्रिएट होतो आणि बेनिफिशियरी आय-डी क्रिएट झाल्यानंतरच तुम्हाला इन्सेंटिव्ह तुमच्या आय-डीवर जनरेट होईल आणि तुमचा जे काही तुमचा आधारशी लिंक असेल डी-बी-टी अकाउंट म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी तुमचं एन-पी-सी-आय मॅप असणं गरजेचं आहे अकाउंट आणि नॅशनलाइज बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे. तर आपण आता एस-ओ लेव्हलला बघू शकतो इथे, की एस-ओ लेव्हलला कोणाचं अप्रूव्ड केलेलं आहे सी-डी-पी-ओनी आधार असेल, फेस ऑथेंटिकेशन असेल, तर इथे आपल्याला 1चा आकडा दिसतो आणि 1चा अंकावर आपण जेव्हा आपण क्लिक करतो, त्यावेळेस आपल्याला सेम इथे माहिती दिसते. म्हणजे तिघांमध्ये तुमचं आधार अपडेट असेल, तुमचं एफ-आर-एस झालेलं असेल, त्याच्यामध्ये त्यानंतर एस-ओच्या डिटेलमध्ये, अप्रूव्हल डिटेलमध्ये तुमचं नाव दिसणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो, की ह्या 3 प्रोसिजरमधून जाणं खूप आवश्यक आहे. ज्यांचं आजपर्यंत ही तिघं प्रोसेस झालेली नसतील, तर त्यांनी आजच आपले सुपरवायझर असतील, सी-डी-पी-ओ असतील, यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि यांच्याकडनं तुम्हाला ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहे. म्हणजे तुम्हाला सर्वात आधी तर तुमचा युजर आय-डीमध्ये तुम्हाला तुमचं आधारप्रमाणे नाव असणं गरजेचं आहे. तुमचं आधार डिटेल टाकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचे सुपरवायझरकडनं तुमचं एफ-आर-एस करणं गरजेचं आहे. एफ-आर-एस कंप्लीट झाल्यानंतर एस-ओ तुमचं जे काही डिटेल फिल्ड केलेली असते आधार डिटेल त्यांना अप्रूव्ह करतात आणि अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी आय-डी क्रिएट होतो. तर अशा प्रकारे आपण चेक करू शकतो, की आपण इन्सेंटिव्हसाठी पात्र आहेत किंवा नाही. तर तुम्ही आजच तुमचं युजर आय-डी लॉग इन करा आणि त्यामध्ये चेक करा, की तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे किंवा नाही. तर ही प्रक्रिया करण्यासाठी उशीर करू नका. लवकरात लवकर अंगणवाडी ताईंना पी-एम-एम-ए-वायचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. तर यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या 3 प्रक्रिया होणं आवश्यक आहे. तर असेच आपण नवीन व्हिडिओ बनवतो. तुम्ही जर व्हिडिओंच्या लिस्टमध्ये गेले या चॅनलला, तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ तिथे मिळतील. आधार अपडेट कसं करायचं आहे, अंगणवाडी ताईंनी याचासुद्धा व्हिडिओ त्याच्यावर अपलोड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं आहे, सुपरवायझर यांनी याचासुद्धा व्हिडिओ आपण या चॅनलला टाकलेला आहे. आणि त्यानंतर एस-ओनी अंगणवाडी ताईंचं जे फेस ऑथेंटिकेशन असेल, आधार ऑथेंटिकेशन असेल, त्याला अप्रूव्हल कसं करायचं आहे, याचासुद्धा व्हिडिओ आपण या चॅनलला टाकलेला आहे. तर आपण असंच प्रतिसाद भरभरून देत आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि आपण व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच आपला जो युजर आय-डी असेल, त्याला लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपण जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याचप्रमाणे ही प्रोसेस चेक करा आणि त्याच्यात बघू शकता तुम्ही, की तुम्ही इन्सेंटिव्हसाठी पात्र आहात किंवा नाही. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मातृत्व जी फॅमिली आहे त्याच्याशी जोडून घेण्यासाठी आपले सर्वांचे धन्यवाद.